आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी पडला असेल. म्हणजे आपल्या जवळचा एक जिल्हा इतका चकचकीत, इतक्या सोयीसुविधांनी युक्त का असतो आणि त्याच्या शेजारचाच दुसरा जिल्हा विकासाच्या शर्यतीत मागे का पडलेला दिसतो? एकाच राज्यात जवळजवळ सारखंच हवामान असताना हा फरक का? आपल्याकडे भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातून आलेली काही माहिती आहे जी आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करेल. या माहितीच्या आधारे आपण प्रदेश म्हणजे काय आणि काही प्रदेश इतरांपेक्षा जास्त विकसित का होतात यामागची कारणं शोधणार आहोत. बघूया पुस्तकातले हे विचार आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल काही नवीन शिकवतात का? तर मग या चर्चेची सुरुवात अगदी मुळापासून करूया. आपण सतत प्रदेश, भाग, क्षेत्र असे शब्द वापरतो, पण भूगोलाच्या भाषेत या प्रदेश या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? छान प्रश्न आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रदेश म्हणजे पृथ्वीवरचा असा एक सलग भाग ज्यात काहीतरी साम्य आहे. म्हणजे एक किंवा अनेक गोष्टी सारख्या आहेत आणि याच सारखेपणामुळे तो भाग त्याच्या आजूबाजूच्या भागांपेक्षा वेगळा ओळखला जातो. म्हणजे काहीतरी एक समान धागा हवा. स्रोतांमध्ये गंगा नदीच्या खोऱ्याचं उदाहरण दिलंय. म्हणजे त्या संपूर्ण भागात नदी, तिची गाळाची माती, तिथली शेती करण्याची पद्धत या सगळ्यांत एक साम्य आहे. म्हणून ते एक प्रदेश झालं. बरोबर? अगदी बरोबर. आणि हे साम्य दोन प्रकारचं असू शकतं. एक म्हणजे नैसर्गिक, ज्याला आपण प्राकृतिक म्हणतो. यात डोंगर, नद्या, हवामान, झाडझुडपं, मातीचा प्रकार या सगळ्या गोष्टी येतात. यामुळेच आपण हिमालयन पर्वतीय प्रदेश आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेश यांना दोन वेगळे प्रदेश मानतो. एकाची ओळख उंच शिखरं आहेत, तर दुसऱ्याची ओळख सपाट, सुपीक जमीन. आणि दुसरा प्रकार कोणता? दुसरा प्रकार आहे मानवाने तयार केलेला. यात प्रशासकीय सीमा येतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन वेगळी राज्य आहेत, कारण त्यांच्या सीमा ठरलेल्या आहेत, त्यांची सरकारं वेगळी आहेत. इतकंच काय, पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा हे सुद्धा दोन वेगळे प्रशासकीय प्रदेश आहेत. याशिवाय भाषा, संस्कृती किंवा आर्थिक व्यवहार यावरूनही प्रदेश ठरतात. ठीक आहे, म्हणजे प्रदेशाची व्याख्या समजली. पण इथेच खरी गंमत सुरू होते. स्रोतांनुसार सगळ्या प्रदेशांना एकाच मापात तोलता येत नाही. यात औपचारिक प्रदेश आणि कार्यात्मक प्रदेश असे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. हे ऐकायला थोडे जड शब्द वाटतात, पण संकल्पना खूपच रंजक आहे. हो, औपचारिक प्रदेश किंवा फॉर्मल रिजन म्हणजे ज्याच्या सीमा अगदी स्पष्ट, नकाशावर दाखवता येण्यासारख्या असतात आणि त्या संपूर्ण भागात एक किंवा अनेक गोष्टी समान असतात. जसं की भारत देश, महाराष्ट्र राज्य किंवा समजा विदर्भ प्रदेश. किंवा अगदी लहान पातळीवर विचार केला तर कोकणातील आंबा उत्पादक पट्टा. या संपूर्ण पट्ट्यात आंब्याचं उत्पादन हे एक समान वैशिष्ट्य आहे. ओके, म्हणजे याच्या सीमा ठरलेल्या आहेत. पण मग कार्यात्मक प्रदेश म्हणजे काय? फंक्शनल रिजन हे नावच सांगतंय की इथे काहीतरी कार्य घडतंय. बरोबर पकडलत. कार्यात्मक प्रदेशाची संकल्पना सीमांवर नाही तर प्रभावावर अवलंबून आहे. याचा एक केंद्रबिंदू असतो, एक हब, आणि त्या केंद्राचा प्रभाव जिथपर्यंत पोचतो तो सगळा भाग मिळून एक कार्यात्मक प्रदेश बनतो. हा प्रभाव वाहतूक, व्यापार, नोकरीधंदा किंवा कम्युनिकेशनमुळे निर्माण होतो. थांबा, मला हे नीट समजून घेऊ द्या. म्हणजे एका औपचारिक प्रदेशाचा, समजा पुणे जिल्ह्याचा, सीमा नकाशावर पक्के आहेत, पण कार्यात्मक प्रदेशाच्या सीमा तितक्या स्पष्ट नसतात, त्या बदलू शकतात. अगदी तसंच. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे वायफाय राउटर. राउटर हे केंद्र आहे आणि त्याचा सिग्नल जिथपर्यंत चांगला येतो तो झाला त्याचा कार्यात्मक प्रदेश. तुम्ही राउटरपासून दूर गेलात की सिग्नल कमी होतो, म्हणजे प्रभाव कमी होतो. शहरांचंही तसंच आहे. वा, हे उदाहरण एकदम सोपं आहे. म्हणजे स्रोतांमध्ये दिलेलं पुणे महानगर प्रदेशाचं म्हणजे PMRचं उदाहरण याच प्रकारात मोडतं. त्यात पुणे शहर हे केंद्र आहे आणि आजूबाजूची खेडी, तालुके, शहरं. हो, भाजीपाला, दूध, नोकरी, शिक्षण यांसारख्या गोष्टींसाठी पुण्यावर अवलंबून आहेत. हो, त्यांच्यात एक आर्थिक नातं आहे, जरी ते वेगवेगळ्या तालुक्यात किंवा प्राकृतिक भागांत असले तरीही. बरोबर. मुंबईची लोकल ट्रेन सेवा हे आणखी एक उत्तम उदाहरण आहे बरं का. मुंबईचं उपनगरीय रेल्वे नेटवर्क जिथपर्यंत पसरलेलं आहे तिथपर्यंतच्या लोकांना ते मुंबईशी जोडतं. तो संपूर्ण भाग मुंबईचा एक कार्यात्मक प्रदेश झाला. किंवा तुमच्या आवडत्या फूड डिलिव्हरी ॲपची सेवा जिथपर्यंत उपलब्ध आहे तो त्या ॲपचा कार्यात्मक प्रदेश आहे. आपण कळत नकळत अशा अनेक कार्यात्मक प्रदेशांमध्ये रोज जगत असतो.
एक खरंच आहे. म्हणजे पुस्तकातली एक संकल्पना आपल्या रोजच्या जगण्याशी इतकी जोडलेली आहे. आता या प्रभावाचा आणि या प्रदेशांचा तिथे राहणाऱ्या लोकांवर काय परिणाम होतो याकडे वळूया. काही प्रदेश जास्त विकसित का दिसतात? या विकासाला मोजायचं कसं? यासाठी स्रोतांमध्ये एक तक्ता दिला आहे, ज्यात 3 काल्पनिक प्रदेशांची आ, ई यांची तुलना केली आहे. ही तुलना काही आर्थिक निकषांवर आधारित आहे, जसं की दरडोई उत्पन्न, म्हणजे प्रत्येक व्यक्ती सरासरी किती कमावते, किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, किती लोक शहरात राहतात आणि प्रत्येक व्यक्ती सरासरी किती वीज वापरते. आणि त्या तक्त्यावरून हे अगदी स्पष्ट दिसतं की नावाचा प्रदेश सगळ्यात जास्त विकसित आहे, कारण तिथे लोकांचं उत्पन्न जास्त आहे, गरिबी कमी आहे आणि शहरीकरण व वीज वापरही जास्त आहे. याउलट ई प्रदेशात सगळं उलट आहे. हो, पण इथेच एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. स्रोत आपल्याला सांगतो की केवळ पैशाचे आकडे विकासाचं पूर्ण चित्र दाखवू शकत नाहीत. विचार करा, एखाद्या प्रदेशात दरडोई उत्पन्न खूप जास्त आहे, पण तिथे मुलींना शाळेत पाठवलं जात नाही किंवा महिला सुरक्षित नाहीत, तर त्या प्रदेशाला आपण खरंच विकसित म्हणू शकतो का? नाही, अजिबात नाही. म्हणजे विकास फक्त आर्थिक नसतो, तो सामाजिक सुद्धा असतो. नेमका हाच मुद्दा. म्हणूनच साक्षरतेचं प्रमाण, लिंग गुणोत्तर म्हणजे दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या आणि आरोग्याच्या सुविधा यांसारख्या सामाजिक गोष्टींचा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. विकास हा माणसांच्या जीवनमानाच्या गुणवत्तेशी जोडलेला आहे, फक्त बँक बॅलन्सशी नाही. बरोबर आहे. मग आता मूळ प्रश्नाकडे येऊया. विकासातला हा फरक, हा असमतोल निर्माण का होतो? अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे एक प्रदेश पुढे जातो आणि दुसरा मागे राहतो? यासाठी अनेक घटक एकत्र काम करतात. आपण एक एक करून पाहू. सगळ्यात पहिला आणि मूलभूत घटक आहे प्राकृतिक, म्हणजेच नैसर्गिक रचना. म्हणजे भूगोलाचा थेट परिणाम. जसं की कोकण किनारपट्टीला बंदरं आहेत, भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे सुरुवातीपासूनच व्यापारासाठी एक नैसर्गिक फायदा मिळाला. याउलट मराठवाड्यातला एखादा दुष्काळग्रस्त भाग, जिथे पाण्याची कमतरता आहे, तिथे म्हणजे विकासाला नैसर्गिक मर्यादा येतात. अगदी अचूक उदाहरण आहे. सुपीक जमीन, चांगलं हवामान, पाण्याची उपलब्धता, खनिज संपत्ती या गोष्टी विकासासाठी पोषक ठरतात. तर दुसरीकडे दुर्गम डोंगराळ भाग किंवा वाळवंटी प्रदेशात रस्ते, उद्योग उभे करणं हे जास्त खर्चिक आणि आव्हानात्मक असतं. यालाच भूगोलाचा नशिबावर होणारा परिणाम असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरा घटक आहे लोकसंख्या. पण स्रोतामध्ये म्हटलंय की लोकसंख्या हे दुधारी शस्त्र आहे. हे थोडं विरोधाभासी वाटतं. आपण तर नेहमी लोकसंख्या वाढीला एक समस्या मानतो. मग ती विकासासाठी फायद्याची कशी ठरू शकते? चांगला प्रश्न आहे. जेव्हा आपण लोकसंख्येकडे केवळ तोंड म्हणून पाहतो, तेव्हा ती संसाधनावरचा बोझा वाटते. पण जेव्हा आपण तिच्याकडे काम करणारे हात आणि विचार करणारे मेंदू म्हणून पाहतो, तेव्हा ती देशाची सर्वात मोठी ताकद ठरते. जर लोकसंख्या तरुण, सुशिक्षित आणि कुशल असेल, तर ती नवनवीन शोध लावते, उद्योग चालवते आणि आर्थिक विकासाला गती देते. पण जर ती अशिक्षित आणि अकुशल असेल, तर बेरोजगारी आणि गरिबी वाढवते. त्यामुळे लोकसंख्येचा आकार नाही, तर तिची गुणवत्ता जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे चीनने जसं आपल्या मोठ्या लोकसंख्येला एका कुशल मनुष्यबळात बदललं आणि त्याचा आर्थिक फायदा घेतला तसं. आता पुढच्या घटकाकडे वळूया. भूमी उपयोजन म्हणजे जमिनीचा वापर. याचा विकासाशी काय संबंध? जमिनीचा वापर हा त्या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेचा आरसा असतो असं म्हणता येईल. अविकसित किंवा विकसनशील प्रदेशात जास्त जमीन शेतीखाली असते. जसजसा विकास होतो तसतशी शेतजमीन कमी होऊन तिचा वापर घरं, कारखाने, रस्ते, दुकानं, ऑफिसेस यासाठी वाढतो. मला आठवते, एकदा मी रेल्वेने प्रवास करत होते. काही तासांच्या प्रवासातच खिडकीबाहेरची शेती बदलली. एका भागात फक्त ऊस दिसत होता, तर पुढच्या भागात सगळीकडे कापसाची शेती होती. म्हणजे आपण नकळतपणे शेतीचे औपचारिक प्रदेश ओलांडत असतो. आणि शहरांच्या जवळ येताच शेतीत दिसेनाशी होऊन इमारती आणि कारखाने दिसू लागले. हा जमिनीच्या वापरातला बदल विकासाची पातळीच दाखवत होता. उत्तम निरीक्षण आहे. आणि हा बदल थेट चौथ्या घटकाशी म्हणजेच आर्थिक क्रियांशी जोडलेला आहे. अर्थव्यवस्थेचे 3 मुख्य भाग असतात. प्राथमिक म्हणजे शेती, खाणकाम. हो. द्वितीयक म्हणजे उद्योग, कारखाने. आणि तृतीयक म्हणजे सेवा क्षेत्र, IT, बँका, शिक्षण, पर्यटन वगैरे. तर ज्या प्रदेशाच्या एकूण उत्पन्नात म्हणजे GDP मध्ये या सेवा क्षेत्राचा वाटा जास्त असतो, तो प्रदेश जास्त विकसित मानला जातो. बरोबर.
पण यात एक धोका नाही का? म्हणजे एखाद्या प्रदेशात फक्त सेवा क्षेत्र वाढत गेलं आणि उद्योगधंदे बंद पडले, तर जे लोक IT किंवा फायनान्समध्ये नाहीत त्यांचं काय? त्यांच्या नोकऱ्यांचं काय? स्रोत यावर काही भाष्य करतो का? तुम्ही एक खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. स्रोत थेट यावर बोलत नसला तरी तो संतुलित विकासाची गरज अधोरेखित करतो. आदर्श परिस्थितीत तिन्ही क्षेत्रांची निरोगी वाढ व्हायला हवी. केवळ एका क्षेत्रावर अवलंबून राहणं हे अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकतं. संतुलित विकासामुळेच सर्वांना रोजगाराच्या संधी मिळतात. हे सगळं ऐकल्यावर असं वाटते की हा प्रादेशिक असमतोल काही काल्पनिक गोष्ट नाही. तो आपल्या देशात, आपल्या राज्यात अगदी स्पष्टपणे दिसतो. होय, भारतात हा असमतोल खूप खोलवर रुजलेला आहे. त्याची कारणंही आपण आत्ता चर्चा केलेल्या घटकांमध्येच दडलेली आहेत. उदाहरणार्थ हिमाचल प्रदेश किंवा ईशान्येकडील राज्य. ही राज्य निसर्गरम्य आहेत, पण दुर्गम आणि डोंगराळ असल्यामुळे तिथे मोठे उद्योग उभे करणं किंवा रेल्वे आणि रस्त्यांचं जाळं विणणं खूप कठीण आहे. त्यामुळे ती विकासात मागे राहिली आहेत. आणि नैसर्गिक संसाधनांचा मुद्दा तर आणखीनच गुंतागुंतीचा आहे. आपण गृहीत धरतो की जिथे खनिजं आहेत तिथे विकास झालाच पाहिजे, पण वास्तव वेगळं दिसतं. ओडिशा यांसारखे राज्य खनिज संपत्तीने श्रीमंत आहेत. देशातला बहुतांश कोळसा, लोह खनिज इथे मिळतं. पण तरीही देशातले सर्वाधिक गरीब लोक याच राज्यांमध्ये राहतात. यावरून हे सिद्ध होतं की केवळ नैसर्गिक संसाधनं असणं पुरेसं नाही. ती संसाधनं कोणाच्या ताब्यात आहेत, त्यातून मिळणाऱ्या संपत्तीचा वाटप कसं होतं आणि त्या संपत्तीचा वापर तिथल्या लोकांच्या विकासासाठी होतो की नाही, हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. हा केवळ भूगोलाचा नाही, तर राजकारण आणि अर्थकारणाचाही प्रश्न आहे. म्हणजे कुशल मनुष्यबळाची आणि पायाभूत सुविधांची कमतरता हे सुद्धा एक मोठं कारण आहे. मग या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी सरकार काय करतं? फक्त पैसे देऊन हा प्रश्न सुटतो का? नाही, केवळ निधी देऊन हा प्रश्न सुटत नाही. सरकार यावर अनेक आघाड्यांवर काम करतं. सगळ्यात आधी मागासलेले किंवा अविकसित प्रदेश कोणते आहेत हे निकष लावून ओळखलं जातं. मग त्यांच्यासाठी विशेष योजना आणि आर्थिक तरतूद केली जाते. पण ही मदत नेमक्या कोणत्या स्वरूपात असते? यात अनेक गोष्टी येतात. पहिलं म्हणजे पायाभूत सुविधा निर्माण करणे, जसे की दुर्गम भागात रस्ते बांधणे, वीज आणि पाणी पोचवणे, शाळा आणि दवाखाने उघडणे. दुसरं, अशा मागासलेल्या भागांमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकांना करांमध्ये सवलत दिली जाते, स्वस्तात जागा दिली जाते, जेणेकरून तिथे कारखाने उभे राहतील आणि स्थानिकांना रोजगार मिळेल. याशिवाय आदिवासी, डोंगराळ आणि दुष्काळग्रस्त भागांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र विकास कार्यक्रम राबवले जातात. या सगळ्याचा उद्देश एकच असतो: विकासाची फळं सर्वांपर्यंत पोचावीत आणि प्रादेशिक असमतोल कमी व्हावा. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की प्रदेश ही केवळ भूगोलातील एक संकल्पना नसून तिचे आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतात. प्रदेश औपचारिक असू शकतात, ज्यांच्या सीमा स्पष्ट असतात, किंवा कार्यात्मक असू शकतात, जे एका केंद्राच्या प्रभावावर अवलंबून असतात. आणि कोणत्याही प्रदेशाचा विकास हा तिथली नैसर्गिक रचना, लोकसंख्येची गुणवत्ता, जमिनीचा वापर आणि आर्थिक क्रिया या अनेक गुंतागुंतीच्या घटकांवर ठरतो. हा विकास समान नसल्यामुळेच प्रादेशिक असमतोल निर्माण होतो आणि तो कमी करणं हे एक मोठं आव्हान आहे. आपण आज आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या अनेक निर्देशकांवर बोललो, पण जाता जाता श्रोत्यांमध्ये एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडलाय. तिथे मानवी आनंद निर्देशांक किंवा ह्युमन हॅपीनेस इंडेक्स म्हणजे काय हे शोधायला सांगितलंय. यावरून एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. समजा एखाद्या प्रदेशाचे सगळे आर्थिक आकडे उत्तम आहेत, दरडोई उत्पन्न जास्त आहे, मोठमोठे रस्ते आहेत, पण जर तिथले लोक आनंदी नसतील, तणावाखाली जगत असतील, तर त्या प्रदेशाला खरंच विकसित म्हणायचं का? विकासाचा अंतिम ध्येय GDPचे आकडे वाढवणं आहे की माणसाचं आयुष्य अधिक सुखी आणि समाधानी बनवणं आहे? विकासाच्या या व्याख्येवरच पुन्हा एकदा विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे.